श्री गणेशाय नमः। हॅलो हाय नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळेजण? तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही बाप्पा चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना। तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि शुभ सकाळ। तर इकडे बघा माझा स्वयंपाक चालू आहे। तर सकाळचं काही मी जास्त रुटीन दाखवलेलं नाही, तर संध्याकाळचं रुटीन मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे बघा माझं रोजचं स्वयंपाक चालू आहे, भाजी भात आमटी हे रेग्युलर आहे। तर संध्याकाळी कोणीतरी येणार आहे म्हणून मी तुम्हाला संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे। तर बघा शॉपमधून मी आत्ता घरी आले, तर आता तुम्हाला मी दाखवणार आहे संध्याकाळचं रुटीन। तर आता घरी कोणतरी आलेले आहे, तर कोण दाखवतात तर आमची मम्मी आलेली आहे। तर आम्ही मम्मीला तई म्हणतो, तर तुम्हाला दाखवते मी। तर आता स्वयंपाक पण करायचा आहे। तर ही आळूची पाने बघा दोन्ही साईडने स्वच्छ अशी मी धुवून घेत आहे। तर सगळी पाने धुवून घेते। तर इथे बघा 1 चमचा धने, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे आणि 4 काळी मिरी आणि 2 लवंगा घेतलेले आहेत। हे सगळं मी गरम करून घेतलेलं आहे, म्हणजे थोडं थोडं भाजून घेतलेलं आहे, खूप करपवायचं नाही। आणि हे बारीक असं कुटून घ्यायचं आहे। अगदी मिक्सरला लावलं तर खूपच पूड होईल म्हणून मी खलबत्त्यामध्ये चेचत आहे, म्हणजे आपल्याला थोडं मोठं मोठं भरडं हवं आहे। तर हे मी घालणार आहे आपल्या आळूच्या वडीमध्ये। तर आता याच पातेल्यामध्ये ज्यामध्ये मसाला मी टाकलेला आहे वाटून, त्यामध्येच मी डाळीचं पीठ टाकून घेते। त्या डाळीच्या पिठातच थोडंसं तांदूळ देखील मिक्स केलेलं आहे। आम्ही दळून आणताना तांदूळ देखील त्यामध्ये मिसळून दळून आणतो। तर इथे मी 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ देखील टाकलेलं आहे। आता यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे थोडीशी, आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे, तो देखील मी यामध्ये पिळून घेतलेला आहे। कारण माझ्याकडे चिंचेचा कोळ नव्हता, त्यामुळे थोडासा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि थोडासा 1 छोटा गुळाचा खडा देखील खुसकरून घालणार आहे। आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर हे भजीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट पीठ भिजवून घेतलेलं आहे मला, खूप पातळ नाही किंवा खूप असं चपातीसारखं घट्ट देखील बनवलेलं नाही। तर मी ते गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं आहे वड्या आपल्या उकडण्यासाठी। तर आज थोड्या वेगळ्या पद्धतीच्या वड्या बनवायचं ठरवलं। तर बघा ही पाणी अशी लाटून घेतली, असं काही मी पानं वगैरे कधी लाटून घेत नाही, पण ह्यावेळी घेतलेली आहे। तर बघूया कशा होतात। आणि ह्याच्यावरती हे पीठ सगळं असं लावून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीचे बघा 2 रोल बनलेले आहेत। तर 7-8 पानं होती, 4-4 पानाचं मी 2 रोल बनवलेले आहेत आणि आता उकडायला ठेवलेले आहेत। तर ह्याचा पुढचा व्हिडिओ काही मला घेता आला नाही, तर डायरेक्ट मी जेवायला वाढलेलंच तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्ही, कारण ह्याच्या पुढचं काही नाही। तुम्हाला मी दरवेळी दाखवले की मी वड्या कशा फोडणी वगैरे टाकते कांदा हे घालून, त्यामुळं मी तो काही व्हिडिओ बनवला नाही। तर ही बघा ही आहे आमची मम्मी, तर तिला मी तई म्हणतो। तर आम्ही इथे सगळेजण जेवायला बसलो। तर इथे जेवणामध्ये बघा बटाट्याची भाजी, वड्या, चपाती, सांडगे, शेवग्या शेंगाची आमटी आणि भात बनवलेला आहे। पण
मला कसं मध्येच महाडी कुंकाला एक जण बोलवलं होतं आमच्या गल्लीत, त्यामुळे तिकडे गेल्यामुळे मग बाकीचं मला काही व्हिडिओ पुढचा करता आला नाही, कारण खूपच वेळ झालेला आणि हे पण येऊन बसलेले. मग जेवायला उशीर होईल म्हणून मी व्हिडिओ बनवत बसली नाही, तितकाच बनवला होता. नॉट चिटिंग फॉर यू. हो तो तुमचा टीमचा मेंबर आहे. दोरे नॉट यू फॉर चिटिंग. आम्ही चिटिंग करत नाही. व्यवस्थित काय जेव्हा तुम्ही चिटिंग करता. नाही, तुम्ही नाही, चिडकायचा. घबरा मम्मीला घेते माझ्यासोबत. तुम्ही चिडकायचा. होय. बरं माडकी. 4 पडल्यावर व्हायचं ते 6 पडलं. सहा काय पडलं. आले? तुमच्या नियाला. तमा मी आता 2 पाडणार का सांग. शिव कोण आला माग कुत्रा. मी कुत्रा माग. केरे बनस. जेवून झाल्यानंतर बघा ह्यांनी मांडला हा लुडोचा खेळ आणि तासभर ह्यांचा खेळ चालू होता. आणि मग माणूस खेळतोय आणि मागणं काय करतो त्याचं जरा हे होणं झालं की मग रडं काढतोय आणि मग चिडतोय आणि हा चिडून रडत अरे मला मागे मी बंद नका करतो. मारणार. वाघाला मारले मला बोलू. 2 6 आणि 2 सेफ झोन मध्ये गेलो मी आता. सेफ आहे होय. मी एक पडल्या मारते बघा. तू त्यापासून का पळून चालली असती ना, तुला मारले तरी पण तू मरत नाहीस. काय मला पण काय 6 पडले 3च चालतंय घर. 6 पडले 3 कुठे चालते. थांब थांब थांब. अजून एक 4 मिनिट खेळायचा. असं करून येते काय भविष्य करून असं करून काय लई पडते तू. अभी नाही बाबा एक पडा. तुझं काय तू काय सांगणार एक पडा त्यांना किती मम्मी मरत्या. पडायचं मरू दे मी. मी ह्यांचा आहे व्हय. होय. एक पडायचा काही प्रश्नच नाही आहे गेलं. मी परत आता लय मला सगळं मानतं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू. दार पुढं.